जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. लाल बुंद झालाय तो बाण. तो बाण थंड व्हावा म्हणून जगाच्या मालकाने तो बाण काढला आणि चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. काय लागलेलं होतं? ते रक्त बघितल्यानंतर जगाच्या मालकाचं अंतःकरण भरून आला आणि प्रभू रामचंद्र विचार करू लागले, अरे नक्की माझ्या कोण काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातल्यानंतर एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. थर 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 ते कापत होतं. शेवटचे श्वास मजत होतं. त्या बेंडकाला जगाच्या मालकाने हातावर धरलं प्रभू रामचंद्राने आणि त्या बेंडकाकडे पाहून प्रभू रामचंद्र रडायला लागले. लक्ष देऊन ऐका मायबाप, काय भाग्यवान बेंडूक असेल जे प्रभू रामचंद्राच्या हातावर बसला असेल. आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडतो आणि त्या बेंडकाला सांगतो, बेंडका कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खा गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. बेंडकू रडता रडता देवाला सांगू लागलं, देवा ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच आज जर आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची.